न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथे श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंग गड यांनी फ्युनिक्युलर रोपवे इमारत येथील उपलब्ध जागेत रुपये 50 लाख खर्च करून नव्याने जलसंपर्क व देणगी कार्यालयाचे गुढीपाडवा मुहूर्तावर मंगळवारी दिनांक 9 रोजी लोकार्पण सकाळी 9:30 वाजता प्रधान जिल्हा न्यायाधीश नाशिक माननीय श्री चंद्र डी जगमलानी यांच्या हस्ते व विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी.व्ही. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। तसेच पुणे येथील देणगीदार भाविक श्री प्रकाश शेठ धारीवाल पुणे यांच्या योगदानातून प्रशस्त पाणपोई प्रकल्प हा पहिली पायरी प्रवेशद्वार ते मंदिर परिसरात 40 लाख रकमेची वॉटर प्युरिफिकेशनसह एकूण 12 पाणपोई उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन व लोकार्पण विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बी.व्ही. वाघ यांच्या हस्ते करण्यात आले। या सोहळ्याला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ विश्वस्त तथा तहसीलदार कळवण रोहिदास वारुळे, विश्वस्त ॲडव्होकेट ललित रवींद्र निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे, विश्वस्त सौ मनज्योत पाटील, विश्वस्त भूषणराज तळेकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत खाबिया, उपसमिती सदस्य श्री तुषार वरडे, श्री गिरीधर गवळी, सरपंच श्री रमेश पवार, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापन श्री भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, अधीक्षक श्री प्रकाश जोशी, नरेंद्र सूर्यवंशी, सागर निचित, गोविंद निकम, रोपवे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, पुरोहित संघाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित, राजेश गवळी, निलेश कदम, संदीप बेनके, शांताराम गवळी, मधुकर गवळी, प्रशांत निकम, धनाजी बर्डे, अशोक जगताप, श्री कमलाकर गोडसे, प्रकल्प वास्तुविशारद मे स्टुडिओ आर्किटेक्टॉनिक नाशिक, ठेकेदार सुयोग शेलार, कळवण, वास्तुविशारद श्री चंद्रकांत बोरसे, वास्तुविशारद श्री योगेश कुमार, ठेकेदार श्री नितीन व मिलिंद निकुंभ, श्री गणेश बाजपेयी, श्री विजय दीक्षित, शरद क्रीडा व संस्कृती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री विवेक थिटे, लेखा परीक्षक श्री आनंद देवतरसे, समन्वयक श्री भूपेंद्र तांदळे, सौ सायली देवतरसे, तसेच सप्तशृंग गड ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तथा भाविक आदी उपस्थित होते। विश्वस्त संस्थेचे आजी माजी विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, विश्वस्त मंडळ उपसमिती प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, व्यापारी संघ, पुरोहित वर्ग, पत्रकार, फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प आस्थापना व भाविकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत संपन्न झाला। प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।